नमस्कार, मी प्रतिभा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण दिवाळीचा पहिला पदार्थ करतोय बेसनाचे लाडू। बेसन मी छानपैकी डाळ भाजून दळून आणले। इथे 4 पेले बेसन घेतले, त्याच्यासाठी 3 पेले मी पिठी साखर घेतली आणि 1.25 पेला मी तूप घेतले आणि पाव वाटी दूध घेतले। तुपामध्ये बेसन छान भाजून घ्यायचं आहे। एक 20 मिनटं तरी याला लागतात। बेसन छान भाजून झाल्यानंतर बघा असं दूध घातलं आहे, त्याच्यामुळे हे छान फसफसलं आहे। ह्याच्यामुळे आपले लाडू जे आहेत ते रवाळ होणार आहेत, म्हणून ही प्रोसेस करायची आहे। आता आपण हे गॅस बंद केला आहे या ठिकाणी। आता आपण स्लो गॅसवर हे सगळं भाजून घ्यायचं आहे। गॅस अजिबात फुल करायचा नाही, सगळी प्रोसेस ही स्लो गॅसवरच करायची आहे आणि दूध घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। आता आपण एका पसरट परातीमध्ये हे सगळं काढून घेणार आहोत। बघा हे आता मिश्रण काढलं आहे, खूप गरम आहे, त्याला थंड करून घ्यायचं आहे। इकडे मी रवा घेतला आहे अर्धा वाटी आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप घातलं आहे। काही जण फक्त बेसनाचे लाडू करतात, त्याच्यामध्ये मी थोडासा रवा घातला आहे, तुमच्या आवडीनुसार आहे। आता रवा भाजून झाला आहे, आपण बेसनमध्ये मिक्स करूया। आता हा असा मिक्स करून ह्याला छान गार करून घ्यायचं आहे। तुम्हाला रवा नसेल घालायचा, तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण मी या ठिकाणी घातला आहे। आता आपण छानपैकी मिक्स करून घेऊया। आता बघा हे मिक्स झालं की मग ह्याला आपण असं गार करून घेणार आहोत। 1-2 तास पण तुम्ही ठेवू शकता। मी इकडे जवळजवळ 1 ते 1.5 तास ठेवलं आणि बघा असे छान गार झाले आपलं हे बेसन। आता याच्यामध्ये आता आपण ही पिठी साखर मिक्स करून घेऊया। पिठी साखर मिक्स करण्यासाठी असं पहिले मी हा चमचा वापरला आहे, नंतर मग आता मी हाताने मिक्स करते। हाताने व्यवस्थित त्याला मळून करून घ्यायचं। मग बघा असं पीठ आपलं तयार होतं आणि याचे पटापट लाडू असे छान वळले जातात। एकदम सोपी पद्धत आहे ही लाडूची आणि प्रमाण पण एकदम परफेक्ट आहे। आता याला आपण मनुका लावून घेऊया। असे आपण छान लाडू तयार करून घेऊया सगळे। बघा असे आपले लाडू छान तयार झालेले आहेत सर्व। आता मी छानपैकी सगळे लाडू तयार करते मस्त। असे छोटे छोटेच करायचे लाडू। बघा आता आपले छान सगळे लाडू तयार झालेत, वळून झालेत, एका आकाराचे झालेत मस्त आणि खूप टेस्टी झालेत। इकडे पहिला लाडू आपण अग्निदेवतेला ठेवला आहे आणि 5 लाडू इथे मी स्वामींना ठेवलेले आहेत। स्वामींना बेसनाचा लाडू खूप आवडतो, तुम्ही करून बघा, तुम्हालाही आवडेल।